पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील विवळवेढे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश भोईर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर या प्रकरणी अद्यापही काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। सरपंच नितेश भोईर यांच्यावर अंतर्गत वादातून हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे। तर आता समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप दुसऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे। डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू असताना विवळवेढे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भोईर हे आपले काम आटोपून दिनांक 23 एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी यात्रेतून आपल्या घरी जात असताना दुचाकीवरून पडून त्यांचा भीषण अपघात झाला होता। मात्र या अपघाताची पाहणी केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता। अपघातात त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला असून डोक्याच्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती। मात्र आता उपचारानंतर सध्या त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू आहेत अशी माहिती देखील मिळाली आहे। मात्र सरपंच भोईर यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांना तसेच इतर लोकांना अगोदरपासूनच होता। त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती। तर आता या प्रकरणी अधिक तपासानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याचे स्पष्ट झालं असून अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांकडून सांगितलं जात आहे। सध्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तर या प्रकरणात सामील असलेल्या अजून काही आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। तर कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार या प्रकरणी अधिक तपास करीत आहे। तर उर्वरित आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल असे कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी सांगितलं आहे।